आता 1 रुपयात साड्या, जेंट्स वेअर, किड्स वेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये. चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात. बॉईज पॅन्ट, शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात. थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात. बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध. परा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. खटाव तालुका मिरज येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलींनी मोठा गट जिल्हास्तरीय कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल ग्रामपंचायत खटाव यांच्याकडून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमास खटाव गावचे सरपंच रावसाहेब बेडगे आणि उपसरपंच वनाप्पा वनन्नावर, ग्रामपंचायत सदस्य तसेच विकास सोसायटीचे चेअरमन सदस्य, खटाव शाळेचे मुख्याध्यापक दर्याप्पा मोरेसर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज कुमार बिळुरे, उपाध्यक्ष सौ वंदना वाघावकर मॅडम, लिंगनूर शाळेचे मुख्याध्यापक श्री हनुमंत आर्गे सर, खटाव गावचे ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा खटाव या शाळेची गुणवत्ता आणि क्रीडा क्षेत्रामध्ये घवघवीत यश मिळवत असताना कायमच खटाव ग्रामपंचायत यांचे सहकार्य शाळेला लाभलेलं आहे. शाळेतील कबड्डीमध्ये मुलींच्या गटाने जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर कौतुकाची थाप म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीनं खेळाडूंचे पुष्पहार घालून तसेच गावातून भव्य अशी मिरवणूक काढून त्यांचा सत्कार केला. सांगली जिल्हा परिषदेच्या वतीनं घेतलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत मोठा गट मुली कबड्डी सामन्यात जिल्हा परिषद केंद्र शाळा खटाव संघाने मिरज तालुक्याचे प्रतिनिधित्व करत तासगाव सावळस संघाला अंतिम सामन्यात जबरदस्त मात देऊन फायनल जिंकून जिल्ह्यात अजिंक्य बनले. तसेच केंद्रस्तरीय खटाव स्पर्धेत जनरल चॅम्पियनशिप मिळवून त्यानंतर तालुकास्तरीय स्पर्धेतही रिले आणि कबड्डी यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्यासाठी निवड झाली आणि जिल्ह्यात मुलींनी कबड्डीचे सर्व सामने जिंकून प्रथम क्रमांक मिळवला आणि खटाव शाळेचे नाव जिल्ह्यात उंचवण्याचं काम केलं. त्याचबरोबर मुलींचा मोठा गट यांनी रिले या स्पर्धेमध्ये जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवला. शाळा व्यवस्थापन समिती, खटाव ग्रामपंचायत, पालक यांच्या वतीनं विजयी संघाचे गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.